रुग्णालयातच युवकाला आला हृदयविकाराचा झटका. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण. तळोद्याच्या मंगलश्याम हॉस्पिटलमध्ये घडली हृदयद्रावक पण प्रेरणादायी घटना. नंदुरबार तळोदा शहरातील मंगलश्याम हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये दाखल असलेल्या एका युवकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. युवकाच्या पुढील उपचाराबाबत नातेवाईकांशी चर्चा सुरू असतानाच त्याने मान टाकली आणि हृदयाचे ठोके थांबले. या गंभीर प्रसंगात डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी वेळ न दवडता CPR पद्धतीचा वापर करून बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू केले आणि शरीरातील रक्तपुरवठा पूर्ववत केला. तात्काळ पुढील उपचार करून युवकाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. ही संपूर्ण घटना हॉस्पिटलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून डॉक्टर चौधरी यांच्या सतर्कतेचे व सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की योग्य वेळी केलेली वैद्यकीय मदत जीव वाचवू शकते. विभागीय संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. नमस्कार. काल संध्याकाळी ते व्यक्ती त्यांच्या मुलीच्या तब्येतीसाठी हॉस्पिटलला आले असताना त्यांना अचानक थोडा त्रास जाणवू लागला आणि त्यांनी मान खाली टेकून झोपण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांची शुद्ध हरपली व त्यांच्या पत्नीने त्यांना धक्का दिला देताना त्यात त्यांनी हात वगैरे त्यांचे गळून पडले. तर सदर परिस्थितीचं गांभीर्य मला लक्षात आलं की कदाचित कार्डियाक अरेस्ट झाला असेल किंवा सिंकोप असेल. तर मी त्यांना लगेच खाली घेतलं आणि हेडलॉक पोझिशन देऊन त्यांना रक्तप्रवाह त्यांच्या मेंदूला सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा त्यांचे हृदयाचे ठोके काही येत नव्हते आणि हाकेलासुद्धा ते प्रतिसाद देत नव्हते. हृदयाचे ठोके कॅरोटिड नावाची नस बंद झाल्यामुळे मला कळलं की हृदयाचा बंद झाला आहे. त्वरित CPR सुरू केला व विदिन 30 सेकंड्स त्यांचा पुन्हा हृदयाचा प्रवाह सुरळीत सुरू झाला आणि ते लगेच शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना आम्ही तातडीने ICU बाकी उपचार केले.